So very welcome everyone to the next lecture of mathematics. So yesterday there was homework. First 5 question was homework. Yes बच्चों? Okay, चलो. So I think आपल्याला इथे मी तुम्हाला सांगितल्याप्रमाणे लॉग टेबल प्लेज व्हेरी इम्पॉर्टंट रोल इन दिस चॅप्टर आणि आपण सर्व कॅल्क्युलेशन मी तुम्हाला आता करून दाखवतोय. मी अजिबात फॉर्मॅलिटी करणार नाही. मी डायरेक्ट समेशन ऑफ पी घेणार, समेशन ऑफ पी झिरो घेणार. ओके, P1 आणि P0 घेणार आणि फॉर्म्युला टाकून आपण त्याचा डायरेक्टली आन्सर काढू. P01 प्राइस इंडेक्स नंबर आपण काढण्याचा प्रयत्न करू प्रत्येक ठिकाणी. येस, आणि आय होप सर्व ठिकाणी बघा प्राइस आपल्याला प्रोव्हाइड केलेली आहे. एव्हरीवेअर दे हॅव प्रोव्हाइडेड अस विथ द प्राइस. येस, सो प्राइस इंडेक्स नंबर आपल्याला काढायचा आहे एव्हरीवेअर. येस बच्चो, चलो. सो क्वेश्चन नंबर 1 वर येऊ आपण. ओके, चला. क्वेश्चन नंबर 1 मध्ये काय बघा, 1995 इज अ बेस इयर. नसते जरी म्हणले तरी पण 95 इज अ अर्लियर दॅन 2000. देअरफॉर 95 ला मी बेस इयरच घेतला असतो. ओके, चलो. बेस इयरची टोटल किती बाळांनो? 109. क्रॉस चेक. बेस इयरची किती बाळांनो? 109. आणि करंट इयरची किती बाळांनो? 182. येस, चलो ह्याला फॉर्म्युला मध्ये पुट करू आपण. ओके, चलो. सो समेशन ऑफ P1, हाऊ मच इज P1? 182 डिवाइडेड बाय 109 मल्टीप्लाय बाय हाऊ मच बच्चो? 100. ओके, आता 109 तसा पाहिलं तर हा प्राईम नंबर आला. लॉक टेबल वापरावं लागणार आपल्याला. चलो यूज करते, अभी टेंशन नहीं ना अपने को, करना ही पड़ेगा. ओके, चलो. सो लेट्स यूज लॉक टेबल फॉर दिस. आता मी काय करतो बाळांनो, नाव कॅमेरा विल गो ऑफ. इंटू 100 ला मी ऍज इट इज ठेवतो. इंटू 100 ला मी ऍज इट इज ठेवतो. येस, चलो. सो log of x is equal to log of 182 मायनस log of 109. ओके, आणि जे उत्तर येईल त्याला मी 100 ने मल्टिप्लाय करतो एकदम इझी वे मध्ये. ओके, चलो. सो इज इक्वल टू 2 पॉइंट मायनस 2 पॉइंट. चला, 18चा 2. 18. वेर इज 18? वेर आर यू 18? येस, हिअर यू आर. 18चा 2. डायरेक्ट 2 पाहायचा. 2601. येस बच्चो, व्हेरी गुड. 2601. ओके, त्यानंतर 10चा 9. कुठे गेला? कुठे गेला 10? 10. 10चा डायरेक्टली शेवटचा 0374. 0374 बरोबर आहे ना? 0374. 0374. ओके, चला यांना सबस्टिट्यूशन करा बाळांनो. चला, 11 मधनं 4 गेले, उरले किती बाळांनो? 7. हातचाला 1. 10 मधनं 8 गेले, उरले किती बाळांनो? 2. हातचाला 1. 6 मधनं 4 गेले, उरले किती बाळांनो? 2. आणि 2 मधनं 0 गेले, उरले किती बाळांनो? 2. आणि 2.2227. ओके, दिस इज द व्हॅल्यू ऑफ लॉग ऑफ एक्स. स्ट्रेट अवे क्वेश्चन आहे. ओके, मग एक्स इज इक्वल टू काय बाळांनो? अँटी लॉग ऑफ 2.2227. ओके, त्यातला 22 चा 27 पाहिजे. पण कुठे पाहिजे आता? अँटी लॉग टेबलला. चला, 22 चा 2 आणि 7. कुठे आहे 7? इथे आय थिंक हाच आहे ना. ओके, सो 1667 अधिक 3 तर 1670. येस, सो 1670 2 मध्ये काय करणार आपण? प्लस 1. नाही, 22चा 2 7 पाहिजे ना आपल्याला. बरोबर पाहिलं की आपण. अरे इधर 2 नहीं ना, इधर 0 हिल रही है सोनन्नो. इधर इधर 0 आएगा ना बच्चों. मैं भी एकदम सेंटी हो गया इधर. 2 2 गेले, 0 उरले ना. मी तेच म्हणलं, याचं उत्तर तर 1 पॉइंट यायला पाहिजे काहीतरी. हे तर 2 असं कसं यायला लागलं डायरेक्ट 3 डिजिट मध्ये उत्तर. ओके, सो 0 प्लस 1 इज इक्वल टू 1. सो 1 पॉइंट सोडून इथं काय द्या बाळांनो? पॉइंट देऊन टाका. 1670. ओके, चलो.
1.670. सो उत्तर किती बांधनो 167. अप्रॉक्सिमेटली आन्सर एवढे आला पाहिजे. प्राइस इंडेक्स नंबर P01. सो लेट्स चेक. 166.9 यू हॅव गॉट 166.9. लॉक टेबल मध्ये एवढी फार चुका चालतील, काही इश्यू नाही. आलंय का चेक करा सर्वांनी पहिलेच उत्तर. इथं इथं काय चुकलं होतं आपलं, हे दोनामधनं दोन मी इथे केलेच नाही आणि भावना में भय गया उधर 2 लिख दिया मैंने. सो डोंट डू दैट. सो 167 इज द आंसर. ओके ग्रेट. चलो सो क्वेश्चन नंबर 2. लेट्स कम टू क्वेश्चन नंबर 2. त्याचं P0 आणि P1 बाळून इथे लिहितो. चला क्वेश्चन नंबर 2 चा P0 आलाय बाळांनो आणि P1 आलेला आहे. एक्सक्यूज मी. P0 is how much? 316. And P1 is how much? 439. Everyone check it. Yes. ओके चलो अभी इसको क्या निकल गया, प्राइस इंडेक्स नंबर. ओके चलो. सो P01 is equal to summation of P1 upon summation of P0 into 100. Same formula, no change. So 439 divided by 316 multiplied by 100. जोपर्यंत लढू शकता तोपर्यंत लढा, बट आय डोंट थिंक काही लढण्याचा स्कोप आहे याच्यामध्ये. चलो लॉक टेबल वापरून टाकू डायरेक्ट. अगेन हे 100 मल्टिप्लाय मी ऍज इट इज ठेवतो. सो log of 439 नाही log of x is equal to log of 439 minus log of 316. So 2 point minus 2 point. yes बच्चों. ओके चलो. सो यहाँ पे 43 9 लॉक टेबल अगेन. सो कम बैक टू लॉक टेबल. काय पाहिजे म्हणून आपल्याला 43चा 9 पाहिजे. चला 43चा 9 दॅट इज 6425. ओके सो 6425 आणि 31चा 6 31चा 6 4997 4997. सो इज इक्वल टू चलो एकदम इझी. चला 15 मधनं 7 गेले, उरले किती बाळांनो 8. हातचाला 1. 12 मधनं 5 गेले, उरले किती बाळांनो 7. हातचाला 1. उसके बाद काय 14 मधनं 10 गेले, उरले किती बाळांनो 4. हातचाला 1 आणि 6 मधनं 5 गेले, उरले किती 1 आणि 2 हातानं 2 गेला 0. अभी सुधर गया आपण. 4997 आहे. ओके नाही सुधारलो आपण. परत आपली चुकी झालेलीच आहे. ओके चलो 9 आहे हा 9 4 नाहीये. ओके चलो 15 मधनं 7 गेले, उरले किती बाळांनो 8. हातचाला 1. 12 मधनं 10 गेले, उरले किती 2. हातचाला 1. त्यानंतर 14 मधनं 10 गेले, उरले किती बाळांनो 4. हातचाला 1 आणि दिस इज उरला 1 पॉइंट. सो 0.1428. येस एकदम इझी. चला अँटी लॉग टेबल. देयरफॉर x इज इक्वल टू काय बांधनो अँटी लॉग ऑफ 0.1428. ओके सो x इज इक्वल टू 14चा 28 पहा 14चा 28 1387 आणि 3. सो 1390 1390 आणि 0 प्लस 1 विल बी 1. सो 1 डिजिट सोडून काय द्या इथे पॉइंट द्या. सो 1.39 1.390 विल बी 139. क्रॉस चेक. आन्सर इज 139. क्वेश्चन नंबर 2 चा आन्सर 139. मी लॉक टेबल लॉकचे कॅल्क्युलेशन तुम्हाला यासाठी करून देतोय कारण की मला तुम्हाला
कुठेही एखादा आन्सर कसं आलं का आलं हे शोधण्याची गरज नाही पडावी म्हणून तुम्ही कुणीही कॅल्क्युलेटरचा यूज नाही करावा, हे माझा उद्देश आहे, लक्षात घ्या. नाहीतर मी तुम्हाला म्हणेन होमवर्क आहे, हे आन्सर आहे, क्रॉस चेक करा. ओके, चलो क्वेश्चन नंबर 3. क्वेश्चन नंबर 3 मध्ये पण इथे प्राइसेस दिली, म्हणजे P0 आणि P1 दिलाय. सो P0 आणि P1 समेशन समेशन इथे घेतली होती की मी? नाही, इथे नाही घेतली. समेशन समेशन. ओके, डोंट डू सच मिस्टेक्स. तुम्हाला त्याची कॉस्ट मार्क्सच्या स्वरूपात द्यावी लागू शकते. ओके, चला, समेशन ऑफ P0 किती वेळा इन केस ऑफ क्वेश्चन नंबर 3 इज 243 and P1 is how much? 313. अरे बाप रे. येस, चलो. सो अगेन आपला फॉर्म्युला P01 इज इक्वल टू समेशन ऑफ P1 अपॉन समेशन ऑफ समेशन ऑफ P0 अपॉन समेशन ऑफ P1. भावना वे गया मल्टीप्लाइड बाय 100. yes, so P01 is equal to 313 prime number divided by 243 multiplied by 100. अगेन 100 ला मी ऍज इट इज ठेवतो, जे कॅन्सल येईल त्याला मी 100 ने मल्टिप्लाय करेल. ओके, चलो. सो लॉग ऑफ एक्स इज इक्वल टू लॉग ऑफ 313 मायनस लॉग ऑफ 243. बघा, हे चॅप्टर आहे तसं सोप्पा, बट इट इज युजलेस इफ यू डोंट नो हाऊ टू यूज लॉग टेबल. ओके, हा एक्झाम मध्ये तुम्ही थोडंफार चिटिंग करून आन्सर लिहू शकता, काही प्रॉब्लेम नाहीये. लॉगचे कॅल्क्युलेशन तुम्हाला दाखवण्याचं ऍज काही गरज नाही, बट त्या शिक्षणाचा काही उपयोग होईल का? त्या मार्क्सचा काही उपयोग आहे का? काहीच नाही. फक्त काय होईल, फ्लेक्सवर फोटो येऊन जाईल एक मोठा. हा, 90च्या पुढे पडले तर. ओके, चला. 90च्या पुढे पडणार कधी चिटिंग करतच नाही, पहिली गोष्ट. ओके, चलो. सो 31चा 3, 31चा 3 4955 2.4955 मायनस 2.24चा 3 24चा हा 2 आहे रे. 24चा 3 पाहिजे ना आपल्याला. 3856. येस, चला, बस याला लेस करा. 15 मधनं 6 गेले, उरले किती? 9. हातचाल 1. 15 मधनं 6 गेले, उरले किती? 9. हातचाल 1. 9 9 गेले, उरले किती? 0. 4 3 गेले, उरला किती? 1.0. ओके, चलो. सो देअरफॉर एक्स इज इक्वल टू काय बांधनो? अँटी लॉग ऑफ 0.1099. सो 10चा 99 आपल्याला पाहिजे. 10चा 99 अँटी लॉग टेबल. चलो, 10चा 9 9 1288. सो 1288 आणि इथं काय बांधू? 1 पॉईंट, कारण की 0 + 1 इज इक्वल टू 1. येस, चलो. सो 128.8 यायला पाहिजे. सो 1.288. सो आन्सर दॅट इज कमिंग इज 128.8. क्वेश्चन नंबर 3 चा आन्सर. क्रॉस चेक एव्हरीवन. क्वेश्चन नंबर 3 चा आन्सर. ओके, ग्रेट. चलो, क्वेश्चन नंबर 4. हा पण प्राइसचाच आहे. येस, प्राइस दिलेली. ओके, सगळे 5 प्राइसेस आहेत. ओके, चलो. सो P1
is equal to summation of P0 is equal to P01 is equal to summation of P0 upon summation of P1 into 100. चला क्वेश्चन नंबर 4 च या ठिकाणी P1 इज अ 13315. ओहो 13315 खूप मोठा आकडा आलाय. आणि समेशन ऑफ P0 इज हाऊ मच इज अ 7760. 7760. येस चलो लॉग कॅल्क्युलेशन साठी करतोय बरं का फक्त हा. चलो इज इक्वल टू सो P0 is how much 7760 divided by 13315 multiplied by 100 again multiplied by 100 as it is ठेवतो log calculation. चलो काय बांधनो log of x is equal to log of 7760 minus log of 13315 133 13315. येस एव्हरीवन ओके चलो. सो ह्याची कॅरेक्टरिस्टिक किती बांधलो 3 पॉइंट मायनस 1 2 3 4 5 4 पॉइंट. ओके चलो 77चा 6 लॉग टेबल 77चा 6 8899 8899. त्यानंतर 13चा 32 पाहू आपण. 13चा 32 पाहू कारण की 5 आहे ना पुढे. 13चा 32 तुम्ही 31 घेतला असेल तर हार्डली थोडाफार फरक पडेल. पण जनरली आपण तेच करतो ना, आपण आतापर्यंत तेच करत आलेलो आहे सर्वजण. सो 13चा काय पाहिजे होतं 13चा 3 2 13चा 3 आणि 2 1245 1245. हाऊ इज इट पॉसिबल काहीतरी रॉंग झालंय का? एकदा समेशन चेक करा बार मध्ये याचं उत्तर येतंय. याचं उत्तर बार मध्ये येतंय म्हणून एकदा समेशन चेक करायची. क्वेश्चन नंबर 4 प्राइस इन 2000 दिस इज बघा इथे काय झालंय 90 वगैरे वगैरे 1760 आणि 8000 म्हणजे P1 जास्त पाहिजे ना. आणि P1 आपली जास्त आहे का? येस P1 जास्त आहे. मग आपण काय केलंय ओके इथं 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 पलटी झाली. ओके लक्षात घ्या इथं चुकी झाली. बघा असे तुम्हाला थोडस इथं अलर्ट राहावं लागेल. बघा असे चुका होऊ शकतात. ओके सो P1 किती बांधून आपला P1 13315 आणि 7760 इंटू 100. सो बघा असं काही तुम्हाला लगेच लक्षात आलं की तुम्हाला लगेच त्या ठिकाणी ऍक्शन घेणं खूप गरजेचं आहे. ओके चला मायनस 3.8899 13315 आणि 7760 बस आपलं न्यूमिनेटर डिनोमिनेटर झालं आपलं चेंज झालं. पण आपलं हे कशावर लक्षात आलं बांधनो लॉगचं कॅल्क्युलेशन हे काय लागलं बांधनो आपलं बार मध्ये लागलं. बार मध्ये येणं याचा अर्थ काय न्यूमिनेटर गेटिंग स्मॉलर दॅन डिनोमिनेटर. आणि हे इंडेक्स नंबरच्या केसमध्ये 90% 99% शक्य नाही इंडेक्स नंबरच्या केसमध्ये. ओके ओके चलो सो इज इक्वल टू चला 15 मधनं 9 गेले उरले किती वाजनो 6 हातचा एक 4 हातचा एक 12 मधनं 9 गेले 3 हातचा एक 11 मधनं 9 गेले. बर 11 मधनं 9 गेले उरले 2 आणि ते उरले 0. ओके ओके व्हेरी गुड. सो एक्स इज इक्वल टू अँटी लॉग ऑफ 0.2346. चला 23चा 4 6 23चा 4 6 17 16
ओके चला, आणि इथे काय पॉइंट, सो 1.716, so 171.6 should be the answer. Cross check. काहींचं बघा 171.5 वगैरे आलं असेल, ठीक आहे ना, कारण की तुम्ही इथे काय घेतलं असेल, मग इथे तुम्ही घेताना 31चा एकच पाहिला असेल ना, त्यामुळे तुमचं थोडंफार इथं म्हणजे मिस्टेक नाही आहे, डोंट वरी, इट इज नॉट अ मिस्टेक ऍट ऑल. ओके, आपण राऊंड ऑफ करतो नेहमी जनरली, तर 5ला तरी थोडीफार इज्जत आहे म्हणून आपण त्याला डायरेक्ट पुढच्या नंबरला घेऊन टाकला, आणि चौथ्या डिजिटला फरक पडलाय, त्यामुळे इट इज ऑल परमिटेड, डोंट वरी, यू विल गेट 100% मार्क्स. ओके, so let's cross check question number 4 patkan on your screen with log calculations. ओके ग्रेट, चलो, आणि लास्ट क्वेश्चन ऑफ होमवर्क. बघा मी होमवर्कचे क्वेश्चन जनरली देत नसतो, आणि दिले तरी बघा मला वर्गात सॉल्व्ह करावे लागतात, त्यामुळेच मी देत नसतो. वाह सर, चलो, समेशन ऑफ P1 समेशन ऑफ P0, कारण की प्राइस आपल्याला माहिती ना, नंतर समेशन ऑफ नाही काय बांधव, P01 इज इक्वल टू समेशन ऑफ P1, हो बघा इथं परत एकदा कार्यक्रम होता राहिला, समेशन ऑफ P0 इंटू 100. ओके चला, काय बांधव, समेशन ऑफ P0 इज हाऊ मच, 366, and summation of P1, how much is summation of P1 is a 468. Yes, चलो बस व्हॅल्यू टाकून द्या, 468 divided by 366 into 100, हे हो P01, चला, so log of x again into 100 as it is होतो. ओके चलो, so log of x is equal to log of 468 minus log of 366. पटकन काढा. उसके बाद कॅरेक्टरिस्टिक बोलो बच्चो, इज इक्वल टू 2 पॉइंट माइनस 2 पॉइंट. चला, 46चा 8, $6702, सो 6702, त्यानंतर 900 नाही लॉग आहे रे, हा 366, हा 36चा 6, 900 कुठं आला, 9000, 36चा 6, 36, वेर आर यू 36, 36चा काय पाहिजे आपल्याला, 6 पाहिजे. 5635. चलो याची सबट्रॅक्शन करू म्हणून आपण, शेचाळीसचा 8 किती होता बांधव, हा 6702 आहे, 0 आहे ना, हा ओके ओके, दिस इज मायनस. चलो, 12 मधनं 5 गेले उरले 7, हातचाला 1, 10 मधनं 4 गेले उरले किती, 6, हातचाला 1, 7 मधनं 7 गेले उरले 0, 6 मधनं 1 गेला उरला 1, आणि 2 2 गेले उरले 0, सो 10चा 67. चलो पटकन फटाक से, 10चा 6, 1276, 1278, 1278, 1 पॉइंट. ओके, आता ते तुम्हाला कळलं असेल, सो 1.278 इज इक्वल टू 127.8. येस बच्चो, सो दिस इज फाइनल आंसर.
So question number 5 with the log calculations. Guys, are you there? सो होमवर्क मी सर्व बघा बाळांनो, तुम्हाला होमवर्क देऊन पण मी इथे सॉल्व्ह केलेलं आहे सर्व काही. एव्हरीवन, लॉग कॅल्क्युलेशन आहेत म्हणून तुम्हाला मी इथं केलंय बाळांनो, लक्षात घ्या. बाकी त्यामध्ये दुसरा कोणता उद्देश नाही की मग सर होमवर्क दिलाच का होता. ते असं तुम्हाला सॉल्व्ह करा आणि ते बरोबर आहे की नाही हे मला क्रॉस चेक करणं माझं कर्तव्य आहे. त्यामुळे मला ते सॉल्व्ह करणं गरजेचं होतं. ओके, हॅव यू गॉट इट? क्वेश्चन नंबर 5 एकदम इझी वे मध्ये. ओके ग्रेट, चलो. सो क्वेश्चन नंबर 1, 2, 3, 4, 5 चे आन्सर रिस्पेक्टिव्हली. येस, आपण सर्व काही क्रॉस चेक केलेले आहेत. येस, चलो. नाउ लेट्स गो टू नेक्स्ट क्वेश्चन. लेट्स सॉल्व क्वेश्चन नंबर 6 guys. So write it down. You have 2 minutes to write. क्वेश्चन लक्षात घ्या, क्वेश्चन आणि आन्सर दोन्ही गोष्टी सेपरेट पाहिजेत. मी आधी सांगतोय, कोणीही ह्याला डायरेक्ट इथं P0 म्हणू नका आणि ह्याला P1 म्हणू नका. क्वेश्चन मध्ये क्वेश्चन, कीप क्वेश्चन सेपरेट. चलो घ्या, फ्रूट MBAPOS पूर्ण लिहायची गरज नाही किंवा डायरेक्ट तुम्ही त्याला ABCD जरी म्हणता तरी पण चालेल. युनिट घ्या, डझन डझन, केजी केजी, डझन डझन. चलो, प्राइस इन 2000, 250, 12, 80, 75, 36 and last is 30. नेक्स्ट 2007 मध्ये पहा, 300, 24, 110, 90, 65 and 45. ओहो, जबरदस्त हाइक है. I hope it is done. चलो, let's solve question. चलो डायरेक्टली. So MBAPOS, MBAPOS. दिस इज आयटम ना, काय नाव इथं, कमोडिटी नाही, फ्रूट. ओके, काय स्पेलिंग लिहिले,
ओके. त्यानंतर पहिला कॉलम कोणता? प्राइस इन 2000 म्हणजे P0 and this will be P1 everyone. ओके चलो. सो मँगोज राईट डाऊन. मँगोज 250, 250, 1280. 75, 36, 30. 75, 36, 30. P1 324, 110. 90, 65, 45. 90, 65, 45. ओके चलो फटाक से बोलो. समेशन ऑफ P0, समेशन ऑफ P1. तो अपने फॉर्मूले दो. देयरफॉर प्राइस इंडेक्स नंबर बाय सिंपल aggregate मेथड इज गिवन बाय P01 इज इक्वल टू. हे सर्व लिहिताय बरं का तुम्ही, ह्यालाच मार्क्स आहेत. मेथड कोणती ती मेन्शन करा, नाही तर एक्झामिनरला कळणार नाही मेथड कोणती वापरली आहे. क्वेश्चन काही पण होऊन द्या. सो फॉर्म्युला इज summation of P1 upon summation of P0 is equal to. So how much is that? 483 is a P0 I think. Yes. Yes. 483 यायला पाहिजे. And 634. Very good. 634 is a P1. Okay, correct. और देखो यहाँ पे मैं भावना में बह गया, इधर मल्टीप्लाई 100 करना भूल गया मैं. असं होऊ शकतं. मल्टीप्लाई 100. चलो. So 634 डिवाइडेड बाय 483 into 100. सर काय फालतू चॅप्टर आहे सर, काय चाललंय? अरे फालतू आहे पण आता लॉग टेबल वापरावं लागणार ना, सगळा फालतूपणा बाहेर निघणार आहे. चलो. सो लॉग ऑफ एक्स इज इक्वल टू log of 634 minus log of 483. So is equal to 2 point minus 2 point. 63 चा 4. Come on. 63 चा 4. ऐंशी 21. आणि 48 चा 3. So x will be anti-log of 0.1182. Yes, चलो. So anti-log को आते 0.11 चा 8. सो 13 13. हाँ 13 13 इन ना. सो इज इक्वल टू 13 1.3 इज द आन्सर. आता ह्याला काही युनिट वगैरे देत नका बसू, कारण की देर इज नो युनिट टू इंडेक्स नंबर. यस एव्हरीवन. सो वी ऑल आर अवेअर अबाउट इट. So question number C at a glance on your screen with log calculations.
So I hope it is done. हे बघा चॅप्टर इझी आहे, मी नाही म्हणत नाही, बट इट इज इम्पॉर्टंट बिकॉज ऑफ कॅल्क्युलेशन्स. येस एव्हरीवन. So write down question number 7. Only 1 minute to write. 2 minutes timing timer लागला है, but you have only 1 minute to write. Do it fast. Okay, चलो. Let's solve this. चलो tell me summation of P1 P2 फटाक से. P1 P0.
डू इट ऑन युअर ओन. स्क्रीनवर पाहू नका. So is this the same answer that you all are getting? So question number what? 7 on your screen. फोर्थ डिजिटला जर तुमचा फरक पडला असेल दॅट इज ओके, नो प्रॉब्लेम. 141.769. ओके, चालेल, काही प्रॉब्लेम नाही. Okay, so I hope this is done. Yes, everyone. Chalo, let's move to next question. Find a quantity index number using a simple aggregate method for each of the following example. Okay, so 8 and 9 दोन questions आहेत जे solve करायचे आहेत. चलो, write down question number 8. You have that remaining 1 minute to write it down.
ओके चलो. बघा बाळांनो, इथं फॉर्म्युल्यामध्ये काही चेंज नाहीये, फक्त पी च्या ठिकाणी आता काय येणार आहे, क्यू येणार आहे. ओके चलो. सो डू इट ऑन युअर ओन, आय विल डू इट ऑन माय ओन. ओके चलो. ओके, बेस इयर क्वांटिटी म्हणजे दॅट इज Q0. बोलो बच्चों, व्हाट इज द समेशन ऑफ Q0 एंड व्हाट इज समेशन ऑफ Q1? So it is 785 and 585.
ओके, सो देर इज डिक्रीज इन अ क्वांटिटी डिमांडेड इन अ करंट इयर ओके दॅन बेस इयर. असं होऊ शकतं बाळांनो, लक्षात घ्या. कारण की जर प्राइस वाढले, आपण इकॉनॉमिक्स मध्ये पाहिलेलं आहोत काय, ऍज अ प्राइस इन्क्रीजेस डिमांड डिक्रीजेस. सो विथ अ चेंज इन इयर्स देर इज अ इन्क्रीज इन अ प्राइस, सो रिझल्ट ऑफ विच देर माइट बी अ डिक्रीज इन क्वांटिटी डिमांडेड. येस बच्चो, सो दिस इज क्वाइट युजुअल. सो काही लोकांना प्रश्न पडला असेल की सर असं कसं झालं, असं होऊ शकतं, डोंट वरी. ओके चलो, सो लेट्स डू लॉग कॅल्क्युलेशन्स. चलो 58चा 5 लॉग टेबल. अठ्ठावन्नचा 5 76 72 मायनस 2.78चा 5 8943 8943. चला, उत्तर याचं बार मध्ये येणार आहे. विषय संपलाय, कारण की हा छोटा नंबर आहे, हा मोठा नंबर आहे. सो बार मध्ये उत्तर. चलो, 12 मधनं 3 गेले, उरले किती बाळांनो? 9. त्यानंतर 7 मधनं 5 गेले, उरले किती बाळांनो? 2. त्यानंतर 6 मधनं 16 मधनं 9 गेले, उरले किती बाळांनो? 7. हातचा आला 1. 17 मधनं 9 गेले, उरले किती बाळांनो? 8. हातचा आला 1. दिस इज 1 बार. 8729. ओके, ही व्हॅल्यू 8949. ओके सॉरी. सो 8949. सो 12 मधनं 9 गेले, इथं ते आकडा चेंज होईल माझा. 12 मधनं 9 गेले, उरली किती? 3. येस. सो 8723. ओके चलो, ग्रेट. चला, बारचे कॅल्क्युलेशन. देअरफॉर एक्स इज इक्वल टू अँटीलॉग ऑफ 1 बार 0.8723. ओके चला, 87चा 2 3. 87चा 2 आणि 3. 7452. 7452 minus 1 plus 1 will be 0. 0.7452. 0.7452. So answer will be 74.52. Yes. Okay, easy बच्चो. व्हेरी इझी इजंट इट. येस. सो बघा, बारचे कॅल्क्युलेशन पण आपल्या लॉकचे इथे येऊन गेले. सो हा चॅप्टर आहे दिसायला सोपा, बट इट इज नन ऑफ यूज इफ यू डोंट नो हाऊ टू यूज. Okay, बच्चों, so we have solved question number 8 as well, and take question number 9 as a homework. फालतू क्वेश्चन्स आहे म्हणून तुम्हाला होमवर्क देतोय, तसं मी क्रॉस चेक करणारच आहे. येस, क्रॉस चेक करणार आहे मी. अशा प्रकारे सॉल्व्ह करणार नाही. जसे आज पहिले 5 सॉल्व्ह केले तसंच तो सॉल्व्ह करणार. फोकस इज टू सॉल्व्ह लॉग टेबल. येस. ओके डन. सगळे सगळे पण दिले असते होमवर्कला, बट मग मी काय शिकू? प्रत्येक जण एक 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 क्वेश्चन विचारायचं, सर हे सांगा, सर ते सांगा. 10 11 12 आणि 13. ओके, हे आपण उद्या संपून टाकूयात. वेटेड ऍग्रीगेट मेथड इज व्हेरी इम्पॉर्टंट.
Yes, chalo, let's stop here and we'll continue our session tomorrow. Have a nice day, bachcho. See you tomorrow. Bye bye. Take care.